शहाणे कबूतर आणि लोभी कावळा. एकदा एका सुंदर गावात चिंटू नावाचा एक दयाळू आणि हुशार कबूतर राहत होता. तो नेहमी इतरांना मदत करायचा आणि खूप प्रेमळ होता. त्याच गावात काळू नावाचा एक स्वार्थी आणि लोभी कावळा राहत होता. काळू नेहमी आपल्या फायद्याचा विचार करत असे आणि जास्तीत जास्त अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असे. एका दिवशी एका शेतकऱ्याने अंगणात धान्य वाळत घातले. चिंटूने काही दाणे घेतले आणि इतर पक्ष्यांसाठी थोडेसे शिल्लक ठेवले. पण काळूने विचार केला, मी सगळे धान्य पटकन खाऊन टाकतो, आणि तो भरपूर धान्य चोचीत भरू लागला. तेवढ्यात शेतकऱ्याने काळूला पाहिले आणि पटकन त्याच्यावर जाळ टाकले. काळू अडकून तडफडू लागला. तो मदतीसाठी ओरडू लागला, पण कोणीही मदतीला आले नाही. मात्र दयाळू चिंटूला काळूची दया आली. तो लगेच इतर पक्ष्यांना बोलावून आणला. सर्वांनी मिळून जाळ फाडले आणि काळूला सोडवले. काळूला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो म्हणाला, मी खूप लोभी होतो, त्यामुळे अडचणीत सापडलो. पण तू मला मदत केलीस. आता मी देखील इतरांना मदत करेन आणि लोभ सोडून दयाळूपणे वागेन. त्या दिवसापासून काळू आणि चिंटू चांगले मित्र बनले आणि नेहमी अन्न एकमेकांसोबत शेअर करू लागले. तात्पर्य: लोभ नेहमी संकट आणतो, पण दयाळूपणा आणि सहकार्य आयुष्य सुंदर बनवते. Please like, share, and subscribe.